तुझ्या अर्पितासाठी तू काय करू शकतोस? तू म्हणशील ते सगळं. शिव आराधनाच करायची आहे. अर्पितासाठी समीर करणार शिव आराधना. तू अनोळखी तरी सोबती या मालिकेमध्ये अर्पिताला वाचवण्यासाठी आणि तिच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी समीरने केली शिव आराधना. आजीने जेव्हा समीरला विचारलं की तुझ्या अर्पितासाठी तू काय करू शकतो, तेव्हा समीर फक्त एवढंच म्हणला, तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. आणि तेव्हा आजी म्हणते शिव आराधनाच करायची आहे आणि जो कोणी तो शिवलिंग उचलून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत घेऊन जाईल त्याच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा महादेव पूर्ण करतो. तर आता समीर ही शिव आराधना पूर्ण करू शकेल का? त्याच्या मनातली इच्छा महादेव ऐकतील का? अर्पिता बरी होणार का? हे पाहण्यासाठी तुम्हाला तू अनोळखी तरी सोबती ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून असे लेटेस्ट अपडेट साठी टेलीचक्र रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.